आज आपण आलू व्हेज सँडविच करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य ब्रेड, बटर, आलूची भाजी, पुदिन्याची हिरवी चटणी, टमेटो सॉस, चाट मसाला, मीठ, चीज, कांदा, टमाटर आणि काकडी हे गोल काप करून घ्यायचे. याचे थोड्याशा ही जी ब्रेड आहे त्याच्या थोड्या कडा कापून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्याच्यावर बटर लावायचं. बटर लावल्यावर एक साईड आपण पुदिन्याची हिरवी चटणी लावणार आहे आणि एक साईड आपण टमेटो सॉस लावणार आहे. बघा आता पुदिन्याची चटणी लावत आहे आपण एक साईडला. आणि आता एका साईडला टमेटो सॉस लावून घेऊ आपण. असं दोन्हीकडे छान हे वेगवेगळं लावलं आपण, एका साईडनी चटणी एका साईडनी सॉस, तर छान चव येते. आता आपण काकडीचे स्लायसेस ठेवून घेऊ याच्यावर. यानंतर आपण थोडेसे कांद्याचे स्लायसेस ठेवूया याच्यावर. हे असं व्यवस्थित अरेंज करायचं म्हणजे आपल्या सँडविचच्या बाहेर नाही जात आहे. आता टमॅटोचे स्लायसेस ठेवणार आहे आपण. सर्व काप असे गोल गोल असे छोटे छोटे करून घ्यायचे पहिलेच. आता याच्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ आपण स्प्रिंकल करून घेणार आहे. नंतर आपण थोडासा चाट मसाला टाकून घेणार आहे याच्यावर. यानंतर आपण बटाट्याची भाजी ही व्यवस्थित लावून घेणार आहे सर्वीकडे. ही बटाट्याची आलूची सुकी भाजी आहे आपली, आपण जसं करतो तसं. या बटाट्याच्या भाजीमध्ये कोणी कोणी पावभाजी मसाला पण टाकते. छान लागतो पावभाजी मसाला टाकून, पण हे सँडविच मी केलेलं आहे, तुम्ही पण करून बघा एकदा. आणि आता आपण याच्यावर चीज असं ग्रेट करून टाकायचं, असं छान असं बारीक. त्याच्यानंतर हे माझं टोस्टर आहे सँडविचचं, याला असं थोडं बटर लावून घ्यायचं. ब्रेडला पण बटर लावायचं आणि त्याच्यात हे असं आता दाबून लॉक करायचं हे. आणि हे लॉक झाल्यानंतर आपण आता याला गॅसवर 2 ते 4 मिनटं दोन्ही साईडनी आपण टर्न करून छान याला असं क्रिस्पीवालं सँडविच करून घेऊया. असं हे दोन्हीकडून पलटवून थोड्या वेळ होऊ द्यायचं. आता आपला सँडविच तयार आहे. दोन्हीकडून छान क्रिस्पी झालेला आहे.